जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक 17वा प्रकृती पुरुष नाम समास 3रा श्रवण निरूपण नाम श्रीराम समर्थ। थांबा थांबा ऐका ऐका आधीच ग्रंथ सोडू नका सांगितले ते ऐका सावधपणे। श्रीराम समर्थ। बघा दशक 17वा प्रकृती पुरुष नाम आपल्याला परमेश्वरानं शिवशक्ती निरूपण नाम सद्गुरूंनी दिलं ना आपल्याला। आता समर्थांनी आपल्यासाठी आणलंय समास 3रा श्रवण निरूपण नाम। आता श्रवण आधी श्रवण कळलं पाहिजे। समर्थ म्हटले श्रवण म्हणजे काय हो? आपल्या कानावरती दररोज असंख्य गोष्टी कानावर पडतात ना, मग त्यातलं श्रवण कोणतं? समर्थ म्हटले श्रवण म्हणजे काय हे अगोदर आपल्याला कळलं पाहिजे। कारण का हो, श्रवण जर कळलं नाही तर करणार काय श्रवण ना? म्हणून म्हटले श्रवण म्हणून समर्थ काय म्हणतात, श्रवण म्हणजे काय हे आधी समजावून घेतलं पाहिजे। आता कित्येक गोष्टी मनुष्याच्या कानी दररोज पडत असतात, विनासायास पडत असतात ना। या असंख्य गोष्टी तो मनुष्य ऐकत असतो ना। आणि फक्त ऐकणं म्हणजे श्रवण नव्हे। समर्थ म्हटले की जे श्रवण केल्याने म्हणजे श्रवण केल्याचे फळ म्हणजे काय तर मनुष्याच्या अंतरंगात जर बदल होत असेल तर त्याला समर्थांनी श्रवण असं म्हटलंय की जे केल्याने मनुष्याच्या अंतरंगात आमूलाग्र बदल घडून येतो तो काय आहे हो? श्रवण होय। समर्थ म्हटले नुसता ऐकून श्रवण नाही, मनुष्य जाणीवेत येतो। स्वतः नानासाहेबांनी सांगितलं ना, जाणीवेत येतो। जाणीव आणि नेणीव कळलं पाहिजे। जाणीव म्हणजे काय हो? चांगलं वाईट कळतं, श्रवणामधून चांगलं वाईट कळतं, ती खरी जाणीव। नेणीव म्हणजे काय? समर्थ म्हणले चांगलं बी कळत नाही आणि वाईट पण कळत नाही। नेणीव म्हणजे काय? आपण म्हणतो जाणीव नेणीव, आपल्याला ह्याचा अर्थ कळला पाहिजे। समर्थ म्हटले श्रवण म्हणजे काय, जे केल्यानं आपल्या देहामध्ये अंतरंगामध्ये आमूलाग्र बदल घडून येतो ते श्रवण होय। जाणीव नेणीव कळते ना, चांगलं वाईट कळतंय श्रवणामधून समर्थ म्हटले। आणि त्याची जाणीव व्हावी म्हणून समर्थांनी आपल्याला श्रवण दिले। चांगल्या वाईट गोष्टींची जाणीव व्हावी म्हणून समर्थांनी आपल्याला काय व दिलंय? श्रवण दिलंय। समर्थ म्हटले सोपं नाही, कळलं पाहिजे हो, जाणीवेत असलं पाहिजे, म्हणून चांगलं वाईट कळलं पाहिजे। नेणीव म्हणजे समर्थ म्हटले काहीच कळत नाही, चांगलं बी कळत नाही वाईट बी कळत नाही, त्याला कुणी काय म्हटलेलं बी कळत नाही, ते कुणाचं ऐकत पण नाही। मग समर्थ म्हटले हे उपयोगाचं नाही हो, म्हणून जाणीवेतून श्रवण करायचंय। समर्थ म्हटले जाणीवेतून श्रवण केलं पाहिजे। म्हणजे समर्थांनी श्रवण म्हणजे नुसतं ऐकणं नव्हे, जे केल्यानं, श्रवण म्हणजे जे केल्यानं मनुष्याच्या अंतरंगात आमूलाग्र बदल घडून येतो ते श्रवण होय। सहज गुण जाऊन क्रियेत काय होतो? पालट होतो। भक्ती विरक्ती प्रचिती प्राप्त होते। अधोगती चुकवून नाना दोषांचा नाश करून पतिताला पावन होण्याचे सामर्थ्य ज्यातून प्राप्त होते तेच श्रवण। लक्षात घ्या। म्हणजे श्रवण आपण म्हणतो ऐकणं म्हणजे श्रवण नव्हे। समर्थ म्हटले ऐकतो ना आपण, भजन ऐकतो, कीर्तन ऐकतो, श्रवण ऐकतो, सगळं ऐकतो, पण समर्थ म्हटले नुसतं ऐकून उपयोगाचं नाही हो, ऐकून उपयोगाचं नाही। श्रवण म्हणजे काय? जे केल्यानं आपल्या देहामध्ये काय होतोय? आमूलाग्र बदल घडून येतोय, जाणीव निर्माण होते अंतरी। सहज गुण जाऊन आपल्यातलं जी गुण आहेत ना, वाईट गुण जाऊन चांगले गुण येत आहेत, म्हणजे बदल घडतोय ना देहामध्ये बदल घडतोय। विरक्ती प्रचिती येते म्हणजे विषय विरक्ती येते ना अंतरी, आणि अधोगती चुकवण्याचा मार्ग आपल्याला प्राप्त होतोय ते श्रवण। समर्थ म्हटले कारण का हो? समर्थ म्हटले प्रचिती विने श्रवणे बैसोची नाही, प्रचिती आली तरच बसा श्रवणाला, अन्यथा बसू नका। अहो असा आमूलाग्र बदल समर्थांनी केलाय। ज्या आदिवासी पाडा, समर्थ म्हटले पुराव्यासहित पाहिजे असेल तर रेवदंड्यामध्ये काय आहे हो, एक वाघजाई म्हणून काय आहे हो, आदिवासी वाडा आहे। म्हणजे त्या आदिवासी पाड्याला वाडा नाही म्हणत, त्याला पाडा म्हणतात। आदिवासी पाडा आहे, त्याला नाव काय आहे हो? वाघजाई।
ज्या ठिकाणी म्हणजे ज्या ठिकाणी पोहोचणं काय होतं, अशा लोकांमध्ये जाऊन त्यांच्यामध्ये आमूलाग्र बदल घडवणं अशक्य काम होतं. अशक्याची गोष्ट होती हो. श्रवण म्हणजे काय हे समर्थांना सांगण्यासाठी हे उदाहरण दिलंय. अशा ठिकाणी जिथं म्हणजे असा पाडा होता, समर्थ म्हटले तिथं, की जिथं लोक म्हणजे सामान्य माणसं जरी गेली तरी ती लोक काय करत होती, पळून जायची. असं कोणाला जवळसुद्धा ती लोक करत नव्हती. म्हणजे इतकी म्हणजे वेगळंच चांगल्या माणसांपासून लांब, त्यांना काहीच कळत नव्हतं, पूर्णपणे नेणिवेत. म्हणजे जाणीव कसलीच नव्हती त्यांना. म्हणजे पती म्हणजे काय, पत्नी म्हणजे काय, मुलं म्हणजे काय, काही कळत नव्हतं. काय करायचे होते, रोज मोळी विकायचे, म्हणजे लाकडं तोडून मोळी विकायचे आणि जेवढे पैसे येतील तेवढं घरी नेले तर नेले, नाहीतर दोघं नवरा बायको काय करायचे हो, ते व्यसन करायचे. म्हणजे लक्षात घ्या किती वाईट परिस्थिती होती हो. स्त्री पुरुष त्यांना काहीच कळत नव्हतं, मुलं बाळं वगैरे. त्यामुळं त्यांचं काय होत होतं, कुपोषण होत होतं. अशा ठिकाणी जाऊन परमार्थ उभा करणं किती अवघड, कठीण कार्य आहे, खूप कठीण कार्य आहे हो. विचार केला तर अशा ठिकाणी वाघजाई नाव का पडलेलं त्याला, तर तिथं काय होते हो, सगळे म्हणजे वाघ वगैरे फिरायचे, म्हणून त्या वाघापासून संरक्षण व्हावं म्हणून एक देवी काय केली ती हो, वाघजाई देवीचं मंदिर तिथं त्या लोकांनी तयार केलेलं, म्हणून त्याला काय केलं तर वाघजाई पाडा म्हणून नाव दिलेलं. पण असा पाडा होता तो, समर्थ म्हटले की जिथं स्त्री पुरुष संध्याकाळी दोघं पण काय हो नशेत असायचे. आणि मग ती लहान मुलं सगळी कुपोषित, अवस्था एवढी बिकट होती. समर्थ म्हटले आता जाऊन बघा, समर्थ म्हटले श्रवण केल्याने प्राप्त काय, श्रवण केल्यानं प्राप्त काय आहे बघा. अशा ठिकाणी जाऊन नानांनी काय केलं हो, श्रवण दिलं. अशा लोकांना पण त्या लोक पण कशात आली हो, श्रवणात आली. स्वतःमध्ये आमूलाग्र बदल करून घेतला हो. असा आमूलाग्र बदल करून घेतला, ज्या लोकांना लिहिता वाचता येत नव्हतं तिथं काय केलं हो, साक्षर वर्ग तयार केले. आणि अशा ठिकाणी जाऊन नानांनी काय केलं हो, अखंड कार्य केलं. श्रवण दिलं, त्या लोकांनीही श्रवण केलं. श्रवण म्हणजे काय, समर्थ म्हटले अहो असा बदल झाला की जे नशेत होते का नाही, त्यांना नशा कशाची चढवली हो, परमार्थाची नशा चढवली. समर्थ म्हटले अखंड, ज्या लोकांनी कधी ग्रंथ बघितला नाही नव्हतं, माणसंसुद्धा बघितली नव्हती, माणसाच्या थाऱ्याला सुद्धा जी लोक थांबत नव्हती, अशा लोकांना माणसात आणणं खूप अवघड. म्हणजे एखाद्या प्राण्याप्रमाणेच वर्तन ना हो. समर्थ म्हटले घरदार नाही, काय नाही, राहायला वगैरे उत्तम आरोग्य नाही, काय नाही. समर्थ म्हटले अशा ठिकाणी जाऊन ह्या लोकांना श्रवणात समर्थांनी आणलं आणि अखंड काय केलं हो, त्यांना उत्तमाची शिकवण दिली. आणि त्या लोकांनीही ती शिकवण घेतली आणि उत्तमाचं काय करायला लागले हो, आचरण करून काय शिक्षण घ्यायला लागले. म्हणजे अध्यात्म निरूपण कळावं, ग्रंथ आपल्याला दासबोध ग्रंथ कळावा म्हणून त्यांनी काय केलं, प्रौढ शिक्षणाला सगळेजण येऊ लागले. सर्वांनी एवढी शिकवण घेतली अंतरी की त्या पाड्याचा काय झाला हो, पूर्ण कायापालट झाला. म्हणजे समर्थ म्हटले केवढं कठीण कार्य नानांनी केलं ना. मग समर्थ म्हटले श्रवण म्हणजे काय, हा आमूलाग्र बदल म्हणजे श्रवण आहे. अहो त्या लोकांनी सगळं वाईट काय होतं का नाही सगळं सोडून दिलं. जसं नानांची शिकवण होती त्या पद्धतीनं आचरण केलं. मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव, अतिथी देव भव, सगळ्या गोष्टींचा काय करायला लागले हो, ते विचार करून काय करायला लागले, वागायला लागले. आज झोपडीच्या जागावरती काय हो, पक्की घरं उभं राहिली. दारिद्र्य जाऊन समृद्धी आली ना घरामध्ये. गोंधळ गडबड अज्ञान, पूर्ण अज्ञान होतं. ती लोक कुणाकडे जायची हो, भक्ताकडे जायची. देवीचा भगत असायचा, तो काय करायचा हो, लुटायचा लोकांना. तो भगत सुद्धा काय बसला हो, बैठकीला बसला. समर्थ म्हटले आज तोंडाने कबुली दिली त्यानं की काय हो, मी काय केलं, अखंड लोकांना लुबाडलं. पण ज्या वेळेस नानांची बैठक सुरू झाली, श्रवण कानावरती पडलं, त्यावेळेस कळलं की काय हो, अंतरीचा अगोदरचाच देव आहे. जो अंगात येणारा देव हा देव नसून आपलं काय आहे, ते आपली भ्रामक समजूत आहे.
हा विचार ज्यावेळेस अंतरी पटला त्यावेळेस त्यानं सुद्धा ते कार्य करायचं काय केलं हो, सोडून दिलं ना. भक्ताचं कार्य काय केलं हो, सोडून दिलं अखंड बैठकीला बसून. आणि एवढं करून सुद्धा काय नव्हती, प्रगती नव्हती. त्यानं कबूल केलं की प्रगती नव्हती. ते वाईट काम सोडून दिलंच. रोजगारीवर रोज जायला लागलो आणि दोघं नवरा बायको कष्ट करून खायला लागलो. आज उत्तमाचं घर, समर्थ म्हटले उत्तमाचं घर बांधलं. म्हणजे हा जो श्रवण केली आणि प्राप्त काय आहे, समर्थ म्हटले हा जो बदल आहे, आमूलाग्र बदल आहे, यालाच काय म्हणायचं, समर्थ म्हटले श्रवण म्हणायचं. म्हणजे लोकांना काय दिसला पाहिजे व बदल दिसला पाहिजे. आपल्यामध्ये काय दिसला पाहिजे, बदल दिसला पाहिजे. म्हणजे समर्थ म्हटले बदल म्हणजे काय वेगळं काय करायचं नाही. समर्थ म्हटले म्हणजे आचरणामध्ये आपल्याकडं निदान माणुसकी तरी असली पाहिजे हो. समर्थ म्हटले श्रवण म्हणजे काय, माणसातला माणूस ओळखायचा आहे हो. समर्थ म्हटले आपल्याला धर्म कोणता दिलाय, अहो श्रोते पुस्ती कोण ग्रंथ, काय बोलिले जियत, श्रवण केल्याने प्राप्त काय. पहिलीच ओवी आहे ना, मंगलाचरणामध्ये पहिलीच ओवी आहे. समर्थ म्हटले अरे श्रवण केल्याने प्राप्त काय आहे. ज्या लोकांना लिहिता वाचता येत नव्हतं, धर्म अधर्म काय कळत नव्हतं, अशा लोकांना धर्म अर्थ काम आणि मोक्ष याची शिकवण उत्तमाची दिली. हेच श्रवण केल्याने प्राप्त आहे. समर्थ म्हटले श्रवण म्हणजे काय वेगळं काय नाही हो, चांगलं तेच आहे, चांगलं तेच आहे. धर्म काय आहे कळला ना हो. ते म्हटले आम्हाला बायको नवरा बायको ही गोष्टसुद्धा काय नव्हती हो, कळत नव्हती. एवढ्यापर्यंत आम्ही काय झालेलो, आमच्याच धुंदीमध्ये होतो. तर समर्थ म्हटले अशा पद्धतीनं काय केलं, समर्थांनी अखंड शिकवण देऊन त्यांना धर्म अर्थ काम आणि मोक्ष कष्ट करून खायला लागले हो. लक्षात घ्या, जो भगत काय करत होता, लुबाडून खायचा लोकांचं, त्यानं सुद्धा तो धंदा बंद केला लुबडायचा आणि काय करायला लागला हो, रोजाने कामाला जायला लागला आणि रोज काय कष्ट करून काय करायला लागला, आपलं जीवन व्यतीत करायला लागला. अर्थ म्हणजे समर्थ म्हटले धर्म कळला ना. अगोदर धर्म कळला, आपला धर्म काय आहे, स्वधर्मी राहणे हाच स्वधर्म आहे ना. म्हणजे माणसानं माणसासारखं वागायचं हाच खरा धर्म आहे. समर्थ म्हटले अर्थ म्हणजे काय, घाणीतनं सुद्धा माणूस पैसा कमवतोय. म्हणजे कळत नाही काय आपण करतोय हे सुद्धा लोकांना कळत नाही. पैशाचं माध्यम म्हणजे पैसा हे सर्वस्व झालंय हो. मग तो भ्रष्टाचारातनं कुणाचा जीव जातोय, कुणाला काय होतंय ह्याच्याकडं मनुष्य बघत नाही हो. काही बघतोय ना आपण, दुधाची भेसळ, अक्षरशः केमिकलचं दूध करून लोक काय करतायत हो, विकतायत ना. पाहिलं ना आपण, पाहिलं दाढी टाकल्यानंतर कळलं, पण तोपर्यंत लोकांनी ते दूध कुणासाठी जाते हो, लहान बाळांसाठी जाते, परंतु त्याचासुद्धा विचार माणूस करत नाही. आणि नको ते काय करतो, कर्म करतोय ना हो. ते कशासाठी हो, फक्त अर्थ प्राप्त व्हावा. अरे असा अर्थ प्राप्त होणार नाही व जीवनाला तर काहीच अर्थ नाही. पकडला शून्य झाला ना, पाप तर डोक्यावर घेतलंच, असंख्य जीवांचं पाप डोक्यावर घेतलं. आणि शिवाय समर्थ म्हटले 2 नंबर कधीही टिकत नाही, ते उघडकीस येतच. म्हणून कधी पण समर्थ म्हटले 1 नंबरने पैसा कमवायचा. कसा कमवायचा, 1 नंबरने का पैसा कमवायचा. समर्थ म्हटले 2 नंबरने कमवायला जायचं नाही. चुकीचं हे चुकीचंच असतं. ह्याची जाणीव समर्थांनी दिली, याची जाणीव समर्थांनी. श्रवण केल्याने प्राप्त काय आहे. समर्थ म्हटले लुबडाय सुद्धा त्यांनी काय केलं हो, त्या भक्ताने लुबडायचं बंद केलं. हा केवढा मोठा बदल आहे. भ्रष्टाचार बंदच झाला ना हो तिथं. अर्थ धर्म अर्थ काम कळलं ना. म्हणजे सगळी नाती गोती कळायला लागली हो. आधी नाती गोती सुद्धा कळत नव्हती. मनुष्य एकच एकमेव असा समर्थ म्हटले प्राणी आहे की ज्याला काय कळतात हो, नाती कळतात. म्हणून समर्थ म्हटले तरी देखील त्या जर शिकवणीत नसेल तर त्याची नाती गोत्यात आल्याशिवाय राहणार नाहीत. समर्थ म्हणून म्हटले शिकवण असेल तर नाती गोत्यात येणार नाहीत. म्हणून अखंड काय पाहिजे हो, कामावरती पण नियंत्रण पाहिजे. समर्थ म्हटले काम कसा पाहिजे हो, काम हा संतती निर्माण करण्यासाठी वापरता आला पाहिजे. काम कुठपर्यंत हो, आपल्या पती पत्नीपुरता मर्यादित असला पाहिजे. समर्थ म्हटले कामाचा उद्रेक झाला की काय होतात हो, बलात्कार वगैरे होतात. समर्थ म्हटले म्हणून कामाचा उद्रेक होऊ द्यायचा नाही. आणि मोक्ष म्हणजे समर्थ म्हटले मोकळा केला हो.
बद्ध म्हणजे बांधला, मुमुक्ष म्हणजे काय, मोकळा केलं हो. समर्थाने आपल्याला सगळ्यातून मुक्त केलंय हो. हे असल्या चुकीच्या कर्मांमधून मुक्त करणारा कोण आहे? तो परमेश्वर आहे. म्हणून श्रवण केल्याने प्राप्त. श्रवण म्हणजे काय हे आपल्याला अगोदर कळलं पाहिजे. म्हणून समर्थाने आपल्याला शिकवण दिली हो उत्तमाची, की म्हणून पहिलीच ओवी दिली, श्रीराम समर्थ, थांबा थांबा ऐका ऐका, आधीच ग्रंथ सोडू नका, सांगितले ते ऐका सावधपणे. समर्थ म्हटले थांबा, जरा थांबा. श्रोत्यांना काय समर्थ म्हणतात, थांबा, ऐका, आधीच ग्रंथ सोडू नका हो. म्हणून समर्थ म्हटले नेहमी बैठक कळण्यासाठी काय हो, निदान 11 तरी बैठकी उत्तमाच्या श्रवण केल्या पाहिजे. आणि जे ऐकतोय आपण, सांगितले ते ऐका सावधपणे. काय सांगितले ते सावधपणे ऐका, झोपीत ऐकू नका. कारण का हो, परमार्थामध्ये द्वैत अद्वैत दोन्ही भागात काय केले जाते, शिकवण दिली जाते. माणसाची सवय काय असते हो, चुकीचं तेवढं उचलणार. एका एका शब्दाने सुद्धा आपण बघतो मीडियामध्ये, एखादा जर चुकून शब्द तोंडातून माणसाच्या गेला तर त्या म्हणजे चांगल्या पदावर असणाऱ्या माणसाच्या तोंडून एखादा ओघाच्या भरात एखादा शब्द जरी गेला तरी त्या शब्दाचा काय केला जातो, सगळा खेळ केला जातो. म्हणून समर्थ म्हटले थांबा थांबा ऐका ऐका, आधीचं ग्रंथ सोडू नका. म्हणजे चुकीचं ऐकू नका. जे काय ऐकायचंय ते काय ऐकावं, सांगितले ते ऐका सावधपणे. सावधपणे ऐकावं म्हणजे सावध होऊनच ऐकता आलं पाहिजे. आता आपण म्हणतो भगवंतानं गीता सांगितली ना, कुणाला सांगितली? अर्जुनाला सांगितली. गीता सांगितली म्हणजे काय केलं हो श्रीकृष्ण स्वारीनी? त्यांना काय केलं हो, श्रवणात आणलं आणि श्रीमत दाखवून लोकमत काय केलं हो, खुडून काढलं ना. म्हणजे त्यांची अर्जुनाची भावना नष्ट करून त्याला कर्तव्यात काय केलं हो, ठाम उभा केलं. आणि स्वधर्माची काय केली हो, ओळख त्यांना दिली. आणि त्यांच्याशीच काय केलं हो, युद्ध करून घेतलं. आता आपण म्हणू की गीता सांगताना सगळेजण तिथेच होते ना, परंतु त्यांना श्रवण झालं का? का झालं नाही श्रवण? समर्थ म्हटले कारण भगवंताच्या वचनावर विश्वास असणारा फक्त अर्जुन होता हो. म्हणूनच त्याला काय दिलं हो, समर्थाने अखंड श्रवण दिलं. श्रवण कोणालाही भेटत नाही. समर्थ म्हटले ज्याचा भगवंताच्या वचनावरती विश्वास आहे त्यालाच समर्थ काय देतात हो, मग त्यालाच तो भगवंत काय देत असतो, श्रवण देत असतो. म्हणून विश्वास ठेवता आला पाहिजे. म्हणून समर्थांनी पहिली ओवी मांडली ना, थांबा थांबा ऐका ऐका, अहो घाई करू नका हो, ग्रंथ असा सोडून पळू नका. आधी हा ग्रंथ काय करा, वाचन करा, श्रवण करा, विवरण करा, समजून घ्या सावधपणे. आधीच ग्रंथ सोडून पळू नका, ही परमार्थ काय नाही खरा असं म्हणून लोकांचं ऐकून हा ग्रंथ सोडू नका. समर्थ म्हटले गैरसमज करून घेऊ नका. कारण का हो, जे जे श्रवण अर्जुनाला दिलं तेच श्रवण समर्थ आपल्याला आज देत आहे. स्वधर्माची ओळख करून दिली हो. समर्थ म्हणले कळलं पाहिजे, स्वधर्म, स्वदेव आणि स्वदेश कळलं पाहिजे. स्वधर्म म्हणजे काय हो, समर्थ म्हटले स्वधर्म म्हणजे मानवता धर्म. म्हणजे ज्या धर्मामुळे नाती ओळखून वर्तन करायला आपण शिकू. आपण म्हणजे कोण हो, मनुष्य. त्याची नाती गोत्यात येणार नाहीत. कारण परश्री माता भगिनी समान ही खुणगाट मनात ठेवून तो काय करेल हो, मनुष्य वागेल अशी शिकवण ज्यात आहे तो खरा स्वधर्म. इतर प्राण्यामध्ये आहे का हो हे? इतर प्राण्यांना नात्यांचा मागमूस आहे का? समर्थ म्हटले कारण त्या नात्यांचा, इतर प्राण्यांना नात्यांचा मागमूस नाही. त्यांना तेवढा विवेक दिलेला नाही. समर्थ म्हटले तेवढा विवेक कुणाकडे आहे हो? फक्त तेवढा विवेक आणि वैखरी कुणाकडे दिली हो? माणसाकडे दिली. मात्र प्राण्यांना ह्या विवेक आणि वैखरी दिली का हो? मात्र परमेश्वरानं ह्या 2 देणग्या आपल्या मनुष्याला दिलेल्या आहेत हो, वैखरी आणि विवेक. म्हणजेच याचा अर्थ काय आहे, पशु समान वर्तन करायची मोकळीक मनुष्याला ठेवलीच नाही. म्हणून समर्थ म्हटले उपासनेला लागून म्हणजे उपासना करा, श्रवण करा, तोंडाने काय करा. समर्थ म्हटले सर्वामुखी मंगल बोलवा. आणि स्वधर्म म्हणजे उत्तम शिकवण ज्यात आहे
तो स्वधर्म. लक्षात ठेवा. आता स्वदेश म्हणजे काय समर्थ म्हटले? नाना सुकृतांची फळं तो हा नरदेहेची केवळ. म्हणजे हा देह स्वतः परमेश्वरानं मातेच्या उदरात घडवलाय का नाही हो? स्वदेश म्हणजे हा देह कुणी घडवलाय हो? त्या परमेश्वरानं मातेच्या उदरात घडवलाय. ज्या वेळेस बाल जन्माला येतं त्याच्याकडे विषय विकार असतात का हो? समर्थ म्हटले नाही, नसतात. कुठलाही विषय विकार नसतो बाळाकडं. परंतु कुडी वाढे कुबुद्धी वाढे. जसं बाळ मोठं मोठं होत जातं तसे विषय विकार काय करतात हो? त्याच्यामध्ये प्रवेश करतात. समर्थ म्हटले घर बांधलं की त्याच्यामध्ये सगळं येतं ना, नंतर येतं ना. घर बांधलं की नळाचं कनेक्शन येतं, लाईटीचं कनेक्शन येतं. तसं समर्थ म्हटले हे घर बांधलं की हे परकीय येतात ना हो, विषय विकारांतरी येतात आणि ते काय करतात हो? देहावरती राज्य करतात. लक्षात घ्या. समर्थ म्हटले का म्हणजे नियमानं काय होतं हो? देह जन्माला आल्यानंतर त्याच्याकडे कुठलाही विकार नसतो. जन्म झाला की पहिलं बोट चोकवलं की सुरुवात झाली ना, लोभाला सुरुवात झाली ना. समर्थ म्हटले खाण्यासाठी लोभ. मग समर्थ म्हटले काम आला, क्रोध आला, लोभ आला, मद आला, मत्सर आला, दंभ आला, संशय आला, चिंता आली. ह्या 8 विषयांचा काय झाला हो? प्रवेश झाला. म्हणजे हे सगळे काय आहे हो? परकीय आहेत. समर्थ म्हटले देहाचं स्वातंत्र्य घालवून त्यांना काय करतात हो? परतंत्र करतात. देहाचा ताबा घेतात व देह प्रपंच बिघडवून कुकर्माकडे काय करतात? प्रवृत्त करून स्वचक्र परचक्र यात अडकून इथले वैभव, सुबत्ता, शांती, समाधान नष्ट करून पुण्याईचा काय करतात व क्षय करतात आणि मनुष्याला 84 लक्ष योनीच्या फेऱ्यात अडकून कायम पारतंत्र्यात ठेवतात. म्हणून समर्थ म्हणतात या गोष्टीचा विचार आजच करायला हवा हो. आज कुणाला वेळ नाही ह्या गोष्टीचा विचार करायला, कुणालाही वेळ नाही. परंतु समर्थ म्हटले आजच ह्या गोष्टीचा विचार करता आला पाहिजे. कारण मायादेवीच्या धांदली सुष्मी कोण, पुढं आहे ओवी, मायादेवीच्या धांदली सुष्मी कोण मन घाली. म्हणजे या धोक्यातून जर सुटायचं असेल तर समर्थांनी एकच उपाय सांगितलाय. काय हो? देह परमार्थी लावले तरच याचे सार्थक झाले, नाही तरी व्यर्थच गेले. नाना आगाते मृत्यूबंधे. म्हणजे देहाला कुठं लावलं पाहिजे हो? परमार्थी लावताच आलं पाहिजे समर्थ म्हटले ना. कारण का हो? हाच काय आहे हो? स्वदेश. म्हणजे समर्थांनी आपल्याला स्वधर्म दाखवला, स्वदेश दाखवला. आणि आता स्वदेव म्हणजे काय समर्थ म्हटले हो? स्वदेव म्हणजे काय हो? अंतरीचा अंतरात्मा. अंतरीचा अंतरात्मा म्हणजे काय आहे हो? स्वदेव. कारण समर्थ म्हटले अंतरीच्या आत्मारामाचे अधिष्ठान असायला पाहिजे ना हो. अंतरी अधिष्ठान नसेल तर सामर्थ्य नाही, आणि सामर्थ्य नसेल तर चळवळ थांबली. म्हणजे स्वदेव कुठला समर्थ म्हटले? जो निर्गुण निराकार आहे, जो 24 तास जपा अजपा हा मंत्र जपत या देहाचे अखंड ध्यान धरून आहे, ज्या चैतन्य शक्तीवर देहाचं सर्व व्यापार चालतात, ज्याच्यामुळं काय होतंय हो? आव्हान विसर्जन होते ना. विसर्जन म्हणजे काय समर्थ म्हटले हो? विसर्जन म्हणजे काय हो? विषयांचा विसर पडला पाहिजे आणि आव्हान करता आलं पाहिजे हो. म्हणजे समर्थ म्हटले युगानुयुग एकला एक आपल्याला चालवतोय ना तो. म्हणजे तोच खरा काय आहे हो? आपल्या अंतरीचा स्वदेव आहे. ह्या सर्व शिकवण समर्थ म्हटले कशात मिळते आपल्याला? या दासबोध ग्रंथामध्ये समर्थांनी सगळं लिहून ठेवलेलं आहे. म्हणून समर्थ म्हणतात थांबा थांबा, ऐका ऐका, आधीच ग्रंथ सोडू नका, सांगितले ते ऐका सावधपणे. जे काही ह्या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे ते सावधपणे ऐका हो. समर्थ म्हटले प्रत्येक एका शब्दावरती सुद्धा समर्थ खूप मोठं विवरण करता येतं समर्थ म्हणले. म्हणून समर्थ म्हटले आधीच ग्रंथ सोडू नका हो. जे काय आहे सांगितले ते कसं ऐका, सावधपणे ऐका, आधीच ग्रंथ सोडू नका. म्हणजे समर्थांना काय सांगायचंय हो? हा ग्रंथ एवढा ताकदीचा आहे. या ग्रंथामुळं आपल्याला काय कळतंय हो? स्वधर्म, स्वदेव, स्वदेश याची ओळख होऊन आपल्याला पारतंत्र्यातून काय होता येतंय समर्थ म्हटले? स्वतंत्र होता येतंय. एकदा का आपण अधोगतीला गेलो की पुन्हा 84 लक्ष जीवयोनीत काय होणार आहे व आपल्याला भोगावे लागणार आहे ना. म्हणून समर्थ म्हटले 84च्या फेऱ्यात जर अडकायचं नसेल तर हा ग्रंथ मध्ये सोडू नका. म्हणजे समर्थांना काय सांगायचं व
अखंड श्रवणात राहता आलं पाहिजे, श्रवण करता आलं पाहिजे. श्रवण म्हणजे काय अगोदर कळलं पाहिजे हो. समर्थ म्हटले की आपण चार चौघात गेलो तरी आपल्या आचरणावरून माणसाला कळलं पाहिजे हो की हा काय आहे हो, चांगला माणूस आहे, माणुसकीच आहे, याच्याकडं काय नाही हो, द्वेष मत्सर असं काही नाही. असं काय केलं पाहिजे हो, कळलं पाहिजे. कारण माणसाचा विध्वंस कोण करतो हो? अहंकार. अहंकार नखरे उडवले, पाताळी नेऊन बुडवले, काहीच प्राप्त होत नाही. पण परंतु समर्थ म्हटले आपल्याला काय होतं हो, पैसा आला की आपल्या अंतरी काय निर्माण होतो, अहंकार निर्माण होतो. मी म्हणजे काय. समर्थ म्हणले माणसाला वाटतं हो मी 10 कोटीचं घर बांधलंय. समर्थ म्हटले 10 कोटीचं बरोबर आहे, घर बांधलं, परंतु त्या घरात राहण्यासाठी पण काय लागते हो, श्री शिल्लक लागते हो. समर्थ म्हटले अरे ते 10 कोटीचं जाऊ दे, तुझं हे दिलेलं शरीर किती कोटीचं आहे मोज म्हणले समर्थ. प्रत्येक इंद्रिय, प्रत्येक आपले जे इंद्रिय आहे त्या प्रत्येक इंद्रियाची काय आहे समर्थ म्हटले एक विशिष्ट किंमत आहे. समर्थ म्हटले देहाची किंमत अहो एवढा मोठा पिंड फ्रीमध्ये दिलाय त्यानं, फ्रीमध्ये दिलाय. आणि हा जसा होता तसं त्याला अर्पण करता आलं पाहिजे हो. म्हणजे विसर्जन होऊन विषयांचं काय व्हायला पाहिजे. समर्थ म्हटले आपल्याला विसर पडून अखंड त्याचाच ध्यास घेत आपल्याला देह सोडायचा आहे हो. म्हणजे आपल्याला 84 लक्ष जीव योनीत अडकायचं नाही. समर्थ म्हटले ज्यानं स्वदेव जो आहे, जो 24 तास आपल्याला चालवतोय, त्याची काय घ्यायची. समर्थ म्हटले ओळख घेऊन आपल्याला त्याच्याशी एकरूप व्हायचं आहे हो. कारण त्याशिवाय आपल्याला मोक्ष नाही. समर्थ म्हटले मोक्ष त्याशिवाय नाही. श्रवणामध्ये सार श्रवण ते हे अध्यात्म निरूपण, सूचित करून अंतकरण ग्रंथामध्ये विवरावे. समर्थ म्हणले श्रवणामध्ये सगळ्यात काय सुंदर असेल तर सार श्रवण. समर्थ म्हटले अध्यात्म निरूपण म्हणजे सार म्हणजे काय, आसार म्हणजे काय. समर्थ म्हटले कळलंच पाहिजे हो. सार आसार नाही कळलं तर काय श्रवण कळणार आहे. समर्थ म्हटले कारण का हो, सार ते घ्यावे, आसार ते जाणून त्यागावे. नेहमी समर्थांनी दिलंय, सांगितलंय. कारण का हो, चांगलं ते घ्यायचंय हो, वाईट ते घ्यायचं नाही. मला एक सांगा, त्या पाड्यावरच्या लोकांनी नानांनी जे जे चांगलं सांगितलं ते सगळं आचरणात आणलं व अनुकरणात आणलं, म्हणून त्यांच्यात आमूलाग्र बदल झाला. म्हणून समर्थ म्हणतात की श्रवणामध्ये सार श्रवण म्हणजे श्रवण नुसतं करतोय, ऐकतोय, ठीक आहे, आणि बाहेर जाऊन काय पण करतोय, विषय विकारांच्या नादी लागतोय. समर्थ म्हटले विषय विकारांच्या नादी लागायचं नाही हो. समर्थ म्हटले का, कारण विषय विकारांच्या आपण जर नादी लागलो तर काय होणार आहे हो, देहाचं काय होणार आहे हो, मात्रच होणार आहे. समर्थ म्हटले जो पोलीस आहे, पोलिसानं जर एखादं चुकीचं कर्म केलं तर त्याला डबल शिक्षा असते. कारण का हो, त्याला सगळं शिकवलेलं असतं ना. समर्थ म्हटले तरी देखील तो चुकतोय म्हटल्यानंतर त्याला काय असते, डबल शिक्षा असते. म्हणजे कुठलाही जो सरकारी अधिकारी असतो त्याला डबल शिक्षा दिली जाते. का दिली जाते. समर्थ म्हटले कारण त्याला जाणीवेत असतो ना तो. म्हणजे ज्या अर्थी अधिकारी झाला त्या अर्थी काय दिलेलं असतं हो त्याला, ते सर्टिफिकेट असतं ना एक प्रकारचं, की नैतिक मूल्याची जाणीव असणारा अधिकारी म्हणून त्याला त्या पदावर घेतलेलं असतं ना. परंतु त्या पदावर असताना देखील जर तो चुकीचं कर्म करत असेल तर त्याला डबल शिक्षा दिली पाहिजे. समर्थ म्हणते दिलीच पाहिजे हो, त्याला सोडत दिली नाही पाहिजे. कारण का हो, आज त्या लोकांवरतीच आपल्या देशाचं काय चालू आहे हो, सगळं देश आपला कशावरती चालू आहे, त्याच्यावरती चालू आहे ना हो. मग नीतिमूल्यांची जोपासना जर सर्वांनी केली तर काय होणार आहे हो, विध्वंस होणारच नाही ना. समर्थ म्हटले मग हे सगळं थांबवण्यासाठी, म्हणजे समर्थ म्हटले 2 नंबर थांबवण्यासाठी प्रत्येकाने श्रवणात आलं पाहिजे हो. समर्थ म्हटले साराच्या श्रवणात आलं पाहिजे. म्हणून समर्थ म्हटले श्रवणामध्ये सार श्रवण ते हे अध्यात्म निरूपण, सूचित करून अंतकरण ग्रंथामध्ये विवरावे. अहो अंतकरण कसं करायचंय हो, सूचित करायचंय. विषय विकारांना बाजूला ठेवून ग्रंथाचं विवरण जर केलं तर आपल्याला सार कळणार आहे हो. त्या ग्रंथातील सार तरच कळणार आहे, नाहीतर काय कळत नाही. परमार्थ म्हणजे काय, काही कळत नाही. समर्थ म्हटले आला आणि पाणी वाहतच गेला. सांगितलं ना की भले कितीही श्रीमंत असलं
लोकांनी मान्य कधी केलं हो की जीवनामध्ये मृत्यू हा काय आहे हो, अटळ आहे. मृत्यूच्या ठिकाणी गेल्यावर माणसाला कळलं हो. ज्या वेळेस माणूस शेवटच्या क्षणी पडलेला असतो ना बेडवर, त्यावेळेस त्याला काय होते हो, जाणीव होते की काय नाही, आपण आयुष्यभर काय केलं नाही हो, चांगलं काहीच केलं नाही, नुसता पैसा पैसा कमवत राहिलो. आपण ह्या मुक्त होण्यासाठी आपण काहीच केलं नाही, ह्याची जाणीव कधी होते हो, शेवटच्या क्षणी. समर्थ म्हटले शेवटच्या क्षणी, जे वेळ निघून गेल्यावरती जाणीव होऊन उपयोगाचं नाही. लहानपणापासूनच श्रवण करता आलं पाहिजे. समर्थ म्हटले बाळाला शिकवायचंय, म्हणजे बाळानं आईचं ऐकलं पाहिजे. परंतु आई पण त्या काय पाहिजे हो, समर्थ म्हटले आई देखील त्याच ह्याच्यामध्ये बसली पाहिजे ना हो. कारण आईलाही वळण पाहिजे, तरच मुलांना काय होणार आहे हो, वळण येणार आहे. जर आईलाच वळण नसेल तर ती अपेक्षा करू शकत नाही हो मुलांकडून. म्हणून समर्थ म्हटले या आपण म्हणतो पतिव्रता धर्म, पतिव्रता म्हणजे स्त्रियांनी पतिव्रता धर्मात असावे. नानांनी सांगितलं की काय हो, पुरुषांनी देखील पत्नीव्रता धर्मात असलंच पाहिजे. कारण तुम्ही अपेक्षा करताय ना तिच्याकडून, तर तिची ही अपेक्षा आहे ना ती तुमच्याकडून. म्हणून समर्थ म्हटले हा नियम पुन्हा एका स्त्रीला पुरुषाला लागू पडत नाही, प्रत्येक देहाला, नरदेहाला काय पडतोय हो, लागू पडतोय की काय करायचंय हो, आपल्याला उत्तमाचं श्रवण करायचंय. सार ग्रंथामध्ये जे सार आहे त्याचं विवरण वारंवार करायचंय. श्रवण मननाचा विचार, निज ध्यासे साक्षात्कार, रोकडा मोक्षाचा उदार बोलोच नाही. श्रवण मननाचा विचार, समर्थ म्हटले श्रवण केलं, त्याचं काय करता आलं पाहिजे हो, मनन करून विचार करता आलं पाहिजे. आणि निज ध्यास केला तर काय होतो, साक्षात्कार म्हणजे प्रचिती येते. आणि त्यामुळं आपल्याला काय हो, रोकडा मोक्षाचा उदार, म्हणजे समर्थ म्हटले रोकडा मोक्ष दिलाय होय परमार्थात. मोक्ष म्हणजे काय, समर्थ म्हटले या सर्व देह बंधनातून मुक्त व्हायचंय हो, म्हणजे मोक्ष आहे. समर्थ म्हटले मोकळं व्हायचंय हो. समर्थ म्हटले कशात गुंतून राहायचं नाही. माझ्या कोंबड्या म्हणजे माझी जमीन, माझं घर, माझा बंगला, माझी गुरं, माझी नोकरी, माझी कंपनी, समर्थ म्हटले आहे ठीक आहे, पण समर्थ म्हटले कशातही गुंतून राहायचं नाही. नाहीतर येते काय, यावं लागल झुरळ होऊन कपाटात साड्या, माझ्या साड्या. समर्थ म्हटले बायकांना कशाचं लय आवड असते, साड्या दागिने, मग बसती म्हणले. समर्थ म्हणले त्यात जर जीव अडकला की येती पाल होऊन, आणि कशात बसती हो, कपाटात बसती ना, अखंड झुरळ होऊन कपाटात. समर्थ म्हटले काय उपयोगाचं आहे. अरे आपल्याला हा 84चा फेराच नको आहे ना. समर्थ म्हटले अखंड आपल्याला काय पाहिजे हो, मोक्ष पाहिजे. मोक्ष जर हवा असेल तर समर्थ म्हटले आधी श्रवण पाहिजे, नंतर मनन, नंतर निज ध्यास पाहिजे, तरच काय होणार आहे हो, रोकडा मोक्षाचा उदार, म्हणजे रोकडा मोक्ष मिळणार आहे हो. मनुष्य मोकळा कधी होणार आहे हो, जर अध्यात्म निरूपण जर अंतरी गेलं तरच मनुष्य मोकळा होणार आहे हो. त्याला स्वधर्म स्वदेश स्वदेवाची जाणीव झाली, विसर्जन झालं तरच आवाहन होणार आहे ना, नाहीतर नाही होणार. समर्थ म्हटले खूप अद्वैत आहे. समर्थ म्हटले हे निरूपण काय आहे, समर्थ म्हटले खूप अद्वैत निरूपण आहे. अरे हे निरूपण अखंड आपल्याला याचं विवरण करता आलं पाहिजे. आता विवरण करायला तर वेळ आहे का. समर्थ म्हटले कोण परमार्थाचं शब्द बोलतच नाही हो. मी जरी गेली 4 चौघात तरी आपण काय करतो, कोणाची ना कोणाची तरी उणीधुणी काढत बसतो. समर्थ म्हटले परमार्थासाठी माणसाला वेळ नाही हो, उणीधुणी काढण्यासाठी वेळ आहे. समर्थ म्हटले यासाठी चांगलं कर्म करता आलं पाहिजे. समर्थ म्हटले चांगलं उत्तमाचं, मुखातून उत्तमाचं बोलता आलं पाहिजे हो. समर्थ म्हटले प्रत्येक नात्याकडून काय असते, आपल्याला अपेक्षा असते, परंतु समर्थ म्हटले आपली पण काय कर्तव्य आहेत ना त्या नात्याविषयी. आपण मुलाकडून अपेक्षा करतोय बरोबर आहे समर्थ म्हटले, परंतु आपलं देखील कर्तव्य आहे की त्या आपल्या मुलाला आपण काय केलं पाहिजे हो, तेवढं सपोर्ट करता आलं पाहिजे ना.
नुसत्या अपेक्षा ठेवून उपयोगाचं नाही समर्थ म्हटले. नुसत्या अपेक्षा ठेवायच्या आणि त्याला कशातच मदत करायची नाही, हे उपयोगाचं नाही ना समर्थ म्हटले. प्रत्येक नात्याकडून काय असते हो, माणसाला अपेक्षा असते. परंतु समर्थ म्हटले त्या अपेक्षेप्रमाणे देखील आपल्याला काय करता आलं पाहिजे हो, स्वतःमध्ये पण तसा बदल घडवता आला पाहिजे, तरच काय उपयोगाचं आहे. नाना रत्ने परीक्षिता अथवा वजने करिता उत्तम सोने पुटी घालिता सावधान असावे. नाना रत्ने परीक्षिता, समर्थ म्हटले सावधान. आपण बघा नाना रत्न घेताना काय करतो, त्याचं परीक्षण केल्याशिवाय घेतो का हो? सोन्याचं बघा म्हणजे जी काही नाना रत्न आहेत, सोनं आहे, वजन सुद्धा आपण काय करतो, ते जाणीवपूर्वक सावधपणे घेतलं तरच बरं ना, नाही तर फसवतील की लोक. आणि आत्ता सोन्याचा भाव किती आहे हो? समर्थ म्हटले 2 कड गेलेला. किती कड गेलेला? 2 कड गेलेला. मग समर्थ म्हटले जर थोडासा जरी गुंजभर जरी सोनं मोजताना जर कमी पडलं, कमी दिलं त्या सोनाराने, तर काय होणार आहे हो, आपलं नुकसानच होणार आहे ना. म्हणून समर्थ म्हटले सावध पण असावे. नाना रत्ने परीक्षिता अथवा वजने करिता उत्तम सोने पुटी घालिता सावधान असावे. सावधान असावे हो समर्थ म्हटले. तसंच जसं तिथं आपण सावध राहतोय, तसं ह्या देहामध्ये पण नाना रत्न आहेत ना हो. श्रवण, कीर्तन, विष्णू स्मरण, नवेदा भक्ती आहे ना, नाना रत्न. नवेदा भक्ती सांभाळता आली पाहिजे समर्थ म्हटले. सावधपणे सांभाळता आली पाहिजे. श्रवण, कीर्तन, विष्णू स्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य, आत्मनिवेदन. समर्थ म्हटले डोक्याच्या वरून जातं ना, आपल्या अध्यात्म निरूपण कसं जातं, डोक्याच्या वरून जातं. पण समर्थ म्हटले अध्यात्म निरूपण कळलं तर आपल्या जन्माचं सार्थक आहे हो. म्हणून समर्थ म्हटले जसं रत्न विकत घेताना आपण बारकाईने लक्ष देतो, तसं ह्या देहामध्ये ही नाना रत्न आहेत, ती वापरताना देखील आपल्याला काय करता आलं पाहिजे हो, सावध राहता आलं पाहिजे हो. किती महत्त्वाचे रत्न दिलेत त्या ईश्वरानं. ती रत्न काय करायचेत, आपल्याला जपायचेत ना. समर्थ म्हटले जपली तरच काय आहे, समर्थ म्हटले फायदा आहे ना. कारण नाही जपली तर काय होणार आहे, तो लगेच अज्ञान, कुकर्म, कुविचार येतात ना. म्हणून समर्थ म्हटले की आधी हे सगळं घडायसाठी काय हो सांगतात समर्थ, श्रवणा ऐसे सार नाही, श्रवणा परते साधन नाही, श्रवण मननाचा विचार, निजध्यासे साक्षात्कार, रोकडा मोक्षाचा उदार बोलोच नाही, ऐकल्याविन कळेना हे तो ठावके आहे जना, या कारणे मूळ प्रयत्न श्रवणादी, श्रवण भजनाचा आरंभ, श्रवण सर्वी सर्वारंभ. म्हणजे श्रवण हाच परमार्थाचा काय आहे हो, प्राण आहे. आणि परमार्थातून जर श्रवण व्याजा केले तर बाकी काय राहणार आहे व शून्य राहील. पण तो जर श्रवणात आला तर काय हो, श्रवणे होय उत्तम गती, श्रवणे आतुडे शांती, श्रवणे पाविजे निवृत्ती अचळ पद. म्हणजे हे श्रवण निष्काम भजने काय करते हो, भगवंत जोडे, ही जाणीव ठेवूनच काय ते झालं पाहिजे ना. श्रवण कसं झालं पाहिजे हो, निष्काम भजने भगवंत जोडे. आता समर्थांनी एक महत्वाची गोष्ट काय सांगितली हो, आता श्रवण केल्याचे फळ, क्रिया पालटे तत्काळ, तुटे संशयाचे मूळ एक सरा. म्हणजे यातील आता हा शब्द काय केलाय हो, अत्यंत महत्वाचा आहे. कारण समर्थ म्हणतात या शब्दात सर्व सार काय आहे हो, एकवटलेलं आहे. यात वर्तमानाला काय दिलंय हो, फार महत्व दिलंय. कारण पुढं समर्थांनी सांगितलंयच बघा, आता काय सांगितलंय ते. कारण समर्थांनी काय सांगितलंय हो, आपल्याला श्रवणाशिवाय गत्यंतरच नाही. म्हणून आपल्याला श्रवण करता आलंच पाहिजे हो, श्रवण करताच आलं पाहिजे. म्हणून पुढची ओवी दिली समर्थांनी, नाना रत्ने परीक्षिता अथवा वजने करिता उत्तम सोने पुटी घालिता सावधान असावे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपल्याला सावध राहायचंय, सावधान राहायचंय समर्थांनी सांगितलंय. नाना नानी मोजून घेणे, नाना परीक्षा करणे, विवेकी मनुष्याशी बोलणे सावधपणे. नाना नानी मोजून घेणे म्हणजे समर्थांनी काय सांगितलंय हो, सगळं मोजून घ्यायचंय हो.
एखादे पैसे, आता पैसे मोजून घेताना समर्थ म्हटले की उत्तमाचं काय करायचं हो, व्यवस्थित मोजून घ्यायचे. नाना परीक्षा करणे, विवेकी मनुष्याशी बोलणे सावधपणे. नेहमी विवेकी मनुष्याशी काय बोलायचं हो, सावध बोलायचं समर्थ म्हटले. कारण का हो, आपण असं माणूस आहे की बघा, एखादा माणूस चांगला असेल तर त्याला आपण वाईट संगतीला लावूच शकत नाही समर्थ म्हटले. म्हणून विवेकी असावे. विवेकी म्हणजे काय हो, त्या माणसाला कितीही प्रयत्न केला का नाही वाईट संगतीत न्यायचा तरी त्याला काही फरक पडत नाही. तो वाईट संगतीत जातच नाही, उलट त्याच्या संगतीत राहून बिघडलेले चांगले होतात. अशा मनुष्याला काय म्हणतात, विवेकी म्हणतात. म्हणून समर्थ म्हटले, विवेकी माणसाशी बोलताना नेहमी सावध असावं. त्याला चुकून वाईट आपल्या तोंडून काय होऊ नये, जाऊ नये. म्हणून समर्थ म्हटले की नाना नानी मोजून घेणे, नाना परीक्षा करणे, विवेकी मनुष्याशी बोलणे सावधपणे. जैसे लाखोलीचे धान्य निवडून वेचिता होते मान्य, सगट मानिता अमान्य देव क्षोभे. जैसे लाखोलीचे धान्य, आपल्याला माहित आहे लाखोलीचे धान्य म्हणजे काय हो, थोडक्यात काय ते मात्र वगैरे म्हणजे ती ज्याच्यात खडं वगैरे आहे ती धान्य जर आपण व्यवस्थित निवडून घेतलं तर ते काय होतं हो, सर्वांना चालतं ना. पण खड्यासहित कोणी दळण आणतं का, नाही आणत ना. म्हणून समर्थ म्हटले, अमान्य गोष्टी मान्य कधी होतात, ज्या वेळेस देवाला आपण कधी आवडतो, म्हणजे धान्य लोकांना कधी आवडतं ज्यावेळेस स्वच्छ असेल त्यावेळेस ना, त्यावेळेसच ते वापरात आणलं जातं ना. तसं अमान्य माणसानं जर कर्म उत्तमाची करून तो जर देवाला आवडेल असे कर्म करू लागला तर तो मान्य होतो सर्वांनाच. बघा, समर्थ म्हटले, समर्थांनी असे माणसं सुधरवलेत. कारण समर्थ म्हटले, तो एकलाची एक चालवी तिन्ही लोक, तो अनंत काळापासून एकटंच सगळं कार्य करत आला आणि आता पण तोच कार्य करतोय. लक्षात ठेवा, त्याचं कार्य काय आहे हो, त्याचं कार्य एकच आहे, अधर्म माजून द्यायचा नाही. जिथं जिथं धर्माची हानी होते तिथं तिथं तो जन्माला आलेलाच असतो. लक्षात ठेवा, 50 माणसं जरी अधर्मी असली तरी त्यात एक तरी धर्मी असतोच. लक्षात ठेवा. म्हणून समर्थ म्हटले, हे करायचं नाही, कारण त्याला काळजी आहे ना, त्याला टिकवायचं आहे ना हो सगळं. माणसाला वाटतं मीच सगळं करणार आहे, मी पाप करतोय, मी कुठं जरी गेलो विश्वामध्ये, म्हणजे अदृश्य बेटाव जरी गेला, समर्थ म्हटले जिथं तुला कुणी पाहू शकत नाही अशा ठिकाणी जरी तू गेला तरी पाहणारा अंतरीच आहे ह्याची जाणीव सर्वांनी ठेवावी. कारण तू गेला का नाही गेला हे तुझ्या अंतरीच्या अंतरात्म्याला तर माहिती आहे ना. समर्थ म्हटले, तुझ्या अंतरीच्या अंतरात्म्याला तर माहिती आहे ना की तू काय कर्म केलंय. म्हणून समर्थ म्हटले, उत्तमाचं जर कर्म केलेलं असेल तर भीती कुणाचीच नाही हो. जाऊ नये तेथे जावे परी विवेकी असावे. समर्थांनी काय सांगितले, जाऊ नये तेथे जावे परी विवेकी असावे. अशा ठिकाणी जायचंच नाही जिथं काय चालतंय हो, अधर्माचं चालतंय. समर्थ म्हटले, अधर्म जिथं चालतोय तिथं जर धर्मी गेला तर त्याला काय लागतोय हो, दोष लागतोय ना. म्हणून त्यानं तिथं जायचंच नाही, सावध पण बाळगायचंय. समर्थ म्हटले, जेथे तिथं काय बाळगायचंय हो, सावध पण बाळगायचंय. कारण सगळेजण फसवायलाच आलेत, परंतु आपण फसायचं नाही. म्हणून समर्थ म्हटले काय, जैसे लाकुलीचे धान्य निवडून वेचिता होते मान्य, सगट मानिता अमान्य देव क्षोभे. एकांती नाजूक कारभार ते असावे अति तत्पर, त्याच्या कोटी गुणे विचार अध्यात्म ग्रंथी. एकांती नाजूक कारभार, बघा एखादा नाजूक कारभार असतो तिथं अतिशय अतितत्पर राहावं लागतं. बघा, सोन्याच्या ठिकाणी किती सावध, पण थोडं जरी गेलं तरी काय आहे हो, तिथं लॉस आहे ना. कारण तोळ्यामध्ये किती असतं, 10 ग्रॅम. मग एक गुंजभर सोनं जरी गेलं तरी तो काय आहे हो, लॉस आहे. म्हणून अशा ठिकाणी काय राहावं लागतं हो, अतितत्पर राहावं लागतं. त्याच्या कोटी गुणे विचार अध्यात्म ग्रंथी. मग अशा ठिकाणी आपण सावध राहतो. समर्थ म्हटले, मग अध्यात्म ग्रंथाच्या बाबतीत किती सावध राहिलं पाहिजे, त्याच्यापेक्षा कोटी गुणानं सावध राहता आलं पाहिजे. म्हणजे परमार्थ दिसतो एवढा सोपा नाहीये, परंतु समर्थांनी आपल्याला सहज सोपा शिकवला हो या ग्रंथाच्या मार्फत. म्हणून समर्थ म्हटले, कोटी गुणे विचार अध्यात्म ग्रंथी. ह्या अध्यात्म ग्रंथामध्ये काय आहे तो, कोटी गुण विचार आहेत. कसे,
अतितत्पर कसं राहावं प्रत्येक ठिकाणी त्यासाठीचे. कहाण्या कथा गोष्टी पवाड, नाना अवतार चरित्रे वाढ, त्या समस्तामध्ये जाड अध्यात्मविद्या. समर्थ म्हटले बघा, तुम्हाला आता गोष्टी सांगितल्या, बोध सांगितले, गत गोष्टी म्हणजे समर्थ म्हटले घडलेल्या गोष्टी सांगितल्या तर माणूस काय होतो, आनंदी होतो. परंतु समर्थ म्हटले जरा थोडंसं आतमध्ये आपण शिरलो, अध्यात्मामध्ये शिरलो, श्रवण कीर्तन, विष्णुस्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य, आत्मनिवेदन हे जर विस्तृतपणे सांगायला लागलो की माणसाला काय येते हो, झोप येते. समर्थ म्हटले पिक्चर बघताना कधी कुणी झोपले असं मी तर ऐकलं नाही. परंतु एखादं धर्मग्रंथाचं वाचन चाललेलं असेल, धर्मग्रंथाचं श्रवण चाललेलं असेल किंवा धर्मग्रंथाचं निरूपण चाललेलं असेल की माणसाचे डोळे काय होतात व लगेच जड होतात. कारण चांगलं ऐकण्यासाठी देहाकडं काय नाही. समर्थ म्हटले म्हणजे थोडक्यात देह पेलू शकत नाही हो हे अध्यात्म श्रवण, त्याच्यात तेवढं सामर्थ्य नाही. म्हणून समर्थ म्हटले की काय म्हणले समर्थ, कहाण्या गोष्टी कथा ऐकायला काय वाटत नाही, अवतार चरित्रे वाचायला काय वाटत नाही, परंतु अध्यात्म विद्या आत्मसात करायला काय जातं, लय जड जातंय ना. सांगितलं ना, त्या समस्तामध्ये जाड अध्यात्मविद्या. अध्यात्मविद्या घेणं एवढं सोपं नाही समर्थ म्हटले, पण घेता आली पाहिजे. कारण त्यातच आपल्याला काय आहे हो, आपलं हित कशात आहे ते पाहिलं पाहिजे ना. समर्थ म्हटले नुसतं पुढं सांगितलं ना, गत गोष्टीस ऐकले तेने काय हातास आले, म्हणती पुण्य प्राप्त झाली परी ते दिसेना की. म्हणजे घडलेल्या गोष्टी ऐकून कुठं पुण्य प्राप्त होणार आहे. समर्थ म्हटले नुसतं गत गोष्टीच ऐकून पुण्य प्राप्त होणार नाही. म्हणजे भीमानं असं केलं, अर्जुनानं असं केलं, श्रीकृष्ण स्वारीनं असं केलं, श्रीरामांनी असं केलं, असं ऐकून नुसतं उपयोगाचं नाही. समर्थ म्हटले त्यातनं अध्यात्मविद्या घेता आली पाहिजे हो, अध्यात्म शिकता आलं पाहिजे. समर्थ म्हटले त्यातून सार शिकता आलं पाहिजे. अरे महाभारतामध्ये सार काय आहे तर भगवद्गीता, लक्षात घ्या. ती भगवद्गीतेचं श्रवण करता आलं पाहिजे. समर्थ म्हटले नुसतं कौरव असे होते, पांडव असे होते, त्यांनी हे असं युद्ध केलं. समर्थ म्हटले अशा गोष्टी ऐकून त्यानं गत गोष्टीस ऐकले तेने काय हातास आले, म्हणती पुण्य प्राप्त झाले परी ते दिसेना की. समर्थ म्हटले माणसं म्हणतात की काय हो, गत गोष्टीस ऐकल्यावर पुण्य प्राप्त होते, परंतु समर्थ म्हटले कुठं दिसत नाही ते पुण्य. म्हणून पुण्य कशामध्ये आहे हो, त्या धर्मग्रंथातून जे अध्यात्मविद्या आपण आत्मसात करतो त्यातून खरं पुण्य प्राप्त आहे. अहो ज्यानं हे विश्व निर्माण केलंय त्याची जाणीव त्या अध्यात्मविद्येतून घेता आली पाहिजे हो, त्या ग्रंथांतून घेता आली पाहिजे. गत गोष्टीमधून तुम्ही काय शिकला, तुम्ही काय आचरण केलं त्यातून, हे फार महत्त्वाचं आहे. समर्थ म्हटले कारण का हो, जे चांगलं आहे, जे सार आहे ते प्रत्येक गोष्टीतून घेता आलं पाहिजे. आणि हे कोण करू शकतं हो, फक्त विवेकी पुरुष करू शकतात. संतांनी केलं. समर्थ म्हटले श्रीकृष्ण स्वामींनी जे आचरण केलं, श्रीरामांनी जे केलं, संतांनी जे केलं तेच आज समर्थ आपल्या तुमच्या आमच्याकडून करून घेत आहेत. आपण फक्त सपोर्ट करायचा आहे हो, आपला देह परमार्थी लावायचा आहे. नाहीच लावला तर हे सार्थक घडणार आहे का, नाही घडणार. समर्थ म्हटले म्हणून गत गोष्टीस ऐकून काय प्राप्त होणार नाही. समर्थ म्हटले पुण्य प्राप्त होत नाही. नुसत्या कथा गोष्टी ऐकून पुण्य प्राप्त होत नाही. पुण्य प्राप्त होण्यासाठी तसं आचरण घडलं पाहिजे, तशी अध्यात्म विद्या आत्मसात केली पाहिजे तर पुण्य प्राप्त होणार आहे. लक्षात ठेवा. माणसं म्हणतात की आपण पुण्य करायला गेलो तर आपल्याला पुण्यच घडत नाही. समर्थ म्हटले पुण्य घडण्यासाठी अध्यात्म विद्या, अध्यात्म निरूपण आपल्याला कळलं पाहिजे. तैसे नव्हे अध्यात्म सार, हा प्रचितीचा विचार, कळता अनुमानाचा संवार होत जातो. काय सांगितलंय हो, तैसे नव्हे अध्यात्मसार, गत गोष्टीसारखं अध्यात्मसार नाही. समर्थ म्हटले हा प्रचितीचा विचार, कळता अनुमानाचा संवार होत जातो. ज्यानं अध्यात्म श्रवण केलंय, ज्यानं अध्यात्म श्रवण घेतलंय त्यालाच हे प्रचितीस येते. समर्थ म्हटले बाकीच्यांना प्रचितीस येऊ शकत नाही. समर्थ म्हटले कारण का हो, आपल्याला जर आपल्या संशयाचा जर छेद करायचा असेल
तर समर्थ म्हटले प्रचिती घेतली पाहिजे हो परमार्थाची. कारण नुसत्या कथा ऐकून उपयोगाचं नाही. समर्थ म्हटले कथा ऐकून व्यथा गेल्या नाहीत, उलट्या वाढल्या. तिची सून कशी होती, हिची सून कशी आहे, माझी सून कशी आहे. समर्थ म्हटले तू कशी आहे ती बघा आधी. कारण सून काय म्हणते, माझी सासू अशी आहे. समर्थ म्हटले तू बघ आधी तू कशी आहे. सून म्हणून तू कशी आहे, सासूनं बी बघितलं पाहिजे की मी सासू म्हणून कशी आहे, मी काय कर्म करते. सुनानं बी बघितलं पाहिजे की मी काय कर्म करते. म्हणजे आपण एकाला दोष देऊन उपयोगाचं नाही आहे. समर्थ म्हटले काय करता आलं पाहिजे हो, अध्यात्म श्रवण घेता आलं पाहिजे. म्हणजे आपण गतगोष्टीसारखं अध्यात्मसार नाही. समर्थ म्हटले अध्यात्मसार हे वेगळंच आहे. हा प्रचितीचा विचार आहे. अध्यात्मसार जर घेतलं तर आपल्याला काय येते. समर्थ म्हटले हो प्रचिती येते. आणि प्रचिती कळली की काय होतो, आपल्या संशयाचा काय होतो, संहार होत जातो ना. म्हणजे परमार्थाविषयी जो आपल्या मनाअंतरी जो संशय आहे त्याचा काय होतो, विनाश होतो. म्हणून समर्थ म्हटले काय करता आलं पाहिजे हो आपल्याला, अध्यात्मसार काय करता आलं पाहिजे, घेता आलं पाहिजे. मोठे मोठे येऊन गेले, आत्म्याकरिताच वर्तले, त्या आत्म्याचा महिमा बोले ऐसा कवनो. मोठे मोठे येऊन गेले, येऊन गेले ना, आत्म्याचं करताच वर्तले, त्या आत्म्याचा महिमा बोले ऐसा कवनो. कित्येक लोक जन्माला आले आणि गेले ना. किती मोठी श्रीमंत माणसं जन्माला आली आणि गेली, परंतु ह्या आत्म्याचा विचार कधी कुणी केलाय का. ज्यानं केला तो विवेकी पुरुष, ज्यानं नाही केला तो काय हो, अविवेकी. म्हणजे समर्थ म्हटले अरे बरेही तुझ्याकडं किती लाखोनी करोडोनी संपत्ती असू दे, परंतु तुला जर अध्यात्म सार जर कळलं नाही तर जीवनाचा अर्थ काय आहे हो, शून्य आहे. समर्थ म्हटले म्हणून मोठे मोठे येऊन गेले, आत्म्याकरिताच वर्तले, त्या आत्म्याचा महिमा बोले ऐसा कवनो. युगान युगे एकला एक, चालवितो तिन्ही लोक, त्या आत्म्याचा विवेक पाहिलाच पाहावा. समर्थ म्हटले युगान युगे एकलाच एक. आहो युगान युगे तो एकटाच चालवतोय ना हो सगळं, तोच चालवतोय ना हो सगळं. कारण मी हे सर्व करतो असं तो कधीच प्रगट करत नाही ना हो, तोच चालवतोय. युगान युग एकला एक, चालवी तिन्ही लोक, असा ज्याचा अधिकार आहे. राम होऊन तोच आला, कृष्ण होऊन तोच आला, संतांच्या रूपाने तोच अवतरला, आणि आताही तुमच्या आमच्याकडे कार्याला जो उभा आहे तोच कोण हो, स्वदेव. लक्षात ठेवा तोच कोण हो, युगान युग एकला एक, चालवितो तिन्ही लोक, त्या आत्म्याचा विवेक पाहिलाच पाहावा. अहो त्याचा विवेक काय करता आला पाहिजे, पाहताच आला पाहिजे व तो स्वदेव आहे. लक्षात ठेवा जो युगान युग एकटाच सगळं कार्य करतोय ना, युगान युग सगळं एकटंच चालवतोय. तिन्ही लोक जो चालवतोय त्याचा कधी विचार केलाय का, आपल्याला निर्माण करणारा कोण. आहो 9 महिने आईच्या आपल्या पोटात बाळ वाढलं, 9 महिने तरी कळत नाही आईला की त्याला पाय कधी आले, हात कधी आलं, डोकं कधी आलं. कारण का हो, निर्माण करणारा तोच आहे ना, आई नाही निर्माण करणारे. लक्षात ठेवा आई निर्माण करते असती तर तिला कळलं असतं ना, सोनोग्राफी करायची गरजच पडली नसते. समर्थ म्हटले वडिलाला आईला कळलं असतं ना की बाळाला, हे दोघं जर निर्माण करता असते, समर्थ म्हटले हे दोघं जर निर्माण करता असते तर ह्यांना कळलं असतं ना, त्याला हात कधी आले, ह्याला पाय कधी आले, ह्याला डोकं कधी आलं, ह्याला काय कधी आलं हे कळलं असतं ना. समर्थ म्हटले मुलगा आहे का मुलगी आहे ते सुद्धा कळत नाही ना जन्म झाल्याशिवाय. म्हणजे समर्थ म्हटले की तोच आहे ना, चालवणारा तोच आहे, एकला एक चालवी तिन्ही लोक. लक्षात घ्या तो एकटाच हे सर्व विश्व तो चालवतोय. प्राणी आले येऊन गेले, ते जैसे जैसे वर्तले, ते वर्तणुकीचे कथन केले इच्छेसारखे. काय हो, सगळे प्राणी म्हणजे मनुष्य प्राणी पण येऊन गेले ना हो, सगळे आले येऊन गेले आणि त्यांचं काय झालं, राहिलं हो फक्त वर्तणुकीचे. काय झालं, कथन केले इच्छेसारखे. म्हणजे ज्याची जशी इच्छा झाली तसं त्यानं काय केलंय, वर्णन करून ठेवलंय ना. जेथे आत्मा नाही दाट, तेथे अवघे सरसपाट, आत्म्याविन बापुडे काष्ट काय जाणे. समर्थ म्हटले ज्या ठिकाणी
आत्माच नाही, ते सगळं काय हो लाकडाप्रमाणेच आहे ना. म्हणजे ज्या देहा आत्म्याविन बापुडे काष्ट काय जाणे. समर्थ म्हटले ज्या ठिकाणी व्यापक आत्मा नाही ते सर्व सपाट होऊन जाते ना. आणि आत्मा नसेल तर शरीर बिचारे काय हो लाकूडच, आणि त्याला काय समजणार. म्हणजे आत्म्याविन सारं काय समर्थ म्हटले व्यर्थ आहे. आणि आत्म्याविन प्राणी काय होय हो लाकडासारखा आहे. आणि तो काय जाणणार आहे हो. आत्मा नसेल तर तो काहीच जाणू शकत नाही. म्हणजे आपल्याला विवेक जरी प्राप्त करायचं झालं तरी त्या आत्मेशिवाय विवेक प्राप्त होऊ शकत नाही हो. म्हणून समर्थ म्हटले आत्मा असेल तरच त्याला महत्व आहे देहाला, नाहीतर आत्मा नसेल तर ते काय नुसतं लाकूडच आहे हो. लाकडाला काय जाणीव आहे का समर्थ म्हटले नाही ना. त्याला काय म्हटलं तरी त्याला कळणार आहे का. कळतं कुणाला, ज्याच्यामध्ये आत्मा आहे. बघा कुत्र्याला सुद्धा हाड म्हणलं तरी कळतं ना. का कळतं, आंतरी आहे ना, तो जाणीव देणारा आहे म्हणून कळतंय, नाहीतर काही कळत नाही. लक्षात ठेवा, जेथे आत्मा नाही दाट तेथे अवघे सरसपाट, आत्म्याविन बापुडे काष्ट काय जाणे. ऐसे वरिष्ठ आत्मज्ञान दुसरे नाही या समान, सृष्टीमध्ये विवेकी सज्जन तेचे हे जाणती. ऐसे वरिष्ठ काय हो आत्मज्ञान. श्रीकृष्ण स्वारीनं सुद्धा सांगितलं ना हो, भगवद्गीतेमध्ये सांगितलंय ना, नाना शास्त्रे पठ्ठे लोको नाना दैवत पूजनम, आत्मज्ञाना विना पार्था सर्व कर्म निरर्थकम. म्हणजे जर आत्मज्ञान नसेल तर नाना तीर्थ जरी आपण हिंडलो, नाना दैवत जरी पूजली तरी काय आहे, सगळं शून्य आहे समर्थ म्हटले. कारण अंतरी काय पाहिजे, जाणीव पाहिजे, आत्मज्ञान पाहिजे. आत्मज्ञान नसेल तर केलेली सगळी कर्म काय आहेत समर्थ म्हटले, शून्य आहेत हो. म्हणून ऐसे वरिष्ठ आत्मज्ञान दुसरे नाही या समान. आत्मज्ञानासारखं दुसरं काहीच नाहीये. सृष्टीमध्ये विवेकी सज्जन हेच कोण जाणतो, ज्याच्याकडं विवेक आहे तेच हे आत्मज्ञान जाणू शकतात ना. कारण आत्मज्ञान हे कोणाला कळतं समर्थ म्हटले, विवेक आणि सज्जन लोकांना कळतं. कारण देवाला विठ्ठल दिसत होते, सगळे म्हणायचे काय हो आता पण विठ्ठल दिसतात ना. कुणाला दिसतात समर्थ म्हटले, ज्याची तेवढी श्रद्धा असेल, भक्ती असेल त्यालाच ते दिसणार ना. कलियुगात दिसत होते असं म्हणतात की काय हो फुगडी खेळायचे, जनाबाईला दळण करू लागायचे. समर्थ म्हटले हा अनुभव, ही प्रचिती येण्यासाठी काय पाहिजे हो, विवेक पाहिजे समर्थ म्हटले. तो कुठं गेलेला नाही, एकला एक चालवी तिन्ही लोक, तिन्ही काळापासून तोच चालवतोय, आताही तोच आहे. लक्षात ठेवा, वेगळं रूप नाहीये त्याचं, तोच आहे हो. जो धर्माचं संरक्षण करतोय, जाणीवपूर्वक धर्माचं जो संरक्षण करतोय तोच तो आलाय ना हो. याची जाणीव घेता आली पाहिजे समर्थ म्हटले. कोण आहे, ह्या अशा घोर कलियुग आहे, असं घोर कलियुग आहे समर्थ म्हटले. आपण ती इप्स्टेन काय ती फाईल आता काढली बाहेर, त्याच्यामध्ये नुसतं दाखवतायत ना हो, बातम्यामध्ये दाखवतायत की काय हो किती क्रूर कृत्य तिथं काय केलंय असं दाखवतायत. आपण काय बघायला गेलोय का समर्थ म्हटले. सारासार विचार केला तर कळतंय की कलियुगानं काय केलंय हो. कलियुगानं त्याचं उग्र रूप धारण करायला काय केली, सुरुवात केली. कारण दाखवून दिलं ना. समर्थ म्हणतात जाऊ नये ते जावेपर्यंत विवेकी असावे. समर्थ म्हटले आत्मज्ञान अंतरी असणारी माणसं तिथपर्यंत जाणार आहेत का हो. ती कोणाची रूप आहेत समर्थ म्हटले, समजून जायचं. म्हणजे एवढ्या घोर कलियुगामध्ये देखील जो आपल्याला चांगली शिकवण देतोय, उत्तमाची शिकवण देतोय, नुसती शिकवण देत नाही तर तसं आचरण करायला शिकवतोय, त्या आचरणात आपल्याला अखंड ठेवतोय. आणि त्याचा प्रयत्न आहे हो अखंड काय करायचं आहे हो, आपल्याला असं श्रवणामध्ये ठेवायचं आहे. स्वधर्म स्वदेश स्वदेवाची आपल्याला ओळख करून जो देतोय असल्या घोर कलियुगामध्ये देखील, मग तोच तो आहे ना हो. हे आत्मज्ञान आपल्याला कळलं पाहिजे हो. हे सर्व विश्व चालवणारा तोच आहे आणि तोच आपल्याला भेटलाय हो. लक्षात ठेवा. म्हणून हा ग्रंथ सोडू नका समर्थ म्हणतात. अर्धा सोडू नका हो. श्रवण करा, मिळेल ते श्रवण करा, जिथून मिळेल तिथून करा श्रवण. परंतु समर्थ म्हटले सार ते घ्या, आसार ते जाणून त्या गाऊ. श्रवण कुठलं वाईट नसतं समर्थ म्हटले. श्रवण कुठलं ज्यातून आपण चांगलं शिकतो, प्रत्येक गोष्टीतून वाईटातून जो चांगलं शिकतो
त्या गोष्टीवरून आपल्याला एकच शिकलं पाहिजे की माणसं काय आलेत तो अडकवायलाच आलेत. चांगले कामं करणाऱ्याला सुद्धा काय करतात तो माणसं अडकून टाकतात. छत्रपती शिवाजी महाराजांना अडथळे आले नाहीत असं नाही आहे, भरपूर अडथळे आले, परंतु त्यांनी आपला विवेक प्रत्येक ठिकाणी दाखवला. त्यांच्या अजून प्रत्येक गोष्टीचं काय होतं हो, बघा ग्रंथ वाचून परदेशातील लोकांनी सुद्धा त्यांच्या आचरणाचं कौतुक त्यांच्या प्रस्तुत पुस्तकांमध्ये केलेलं आहे हो. का केलं असेल हो? आचरणच त्या पद्धतीचं होतं हो. अशीच आमची आई असती तर आम्ही सुंदर झालो असतो. लक्षात घ्या, एका स्त्रीचा हे आदर करणारा व्यक्ती किती श्रेष्ठ असेल. आपला राजा होऊन गेला हो. एकमेव व्यक्ती असा आहे की ज्यानं स्त्रीचा काय केला हो, आदर केला हो. ओटी भरली, खना नारळानं ओटी भरून तिची पाठवणी केली तिच्या घरी, आणि तिच्या नवऱ्याला बी काय दिलं हो, जीवदान दिलं ना. म्हणजे समर्थ म्हटले वाईटांना सुद्धा वाईटांच्यातनं सुद्धा चांगली गोष्ट बाहेर काढणारा तो राजा होता हो. म्हणजे विवेक आचरणानं असं माणसानं काय करता आलं पाहिजे, सर्वश्रेष्ठ राहता आलं पाहिजे. म्हणून समर्थ म्हटले गतगोष्टीस ऐकले, गतगोष्टी समर्थ म्हटले ऐकून पुण्य प्राप्त होत नाही, परंतु गतगोष्टीमधून जर आपण चांगलं घेतलं, आत्मज्ञान घेतलं तर निश्चित काय होणार आहे हो, फायदा होणार आहे. वैसे वरिष्ठ आत्मज्ञान दुसरे नाही या समान, सृष्टीमध्ये विवेकी सज्जन तेची हे जाणती, पृथ्वी आणि आपतेज याचा पृथ्वीमध्ये समज, अंतरात्मा तत्वबीज ते वेगळेची राहिले. काय सांगितलंय हो, आत्मज्ञान असे सर्वश्रेष्ठ ज्ञान त्याच्या जगात नाही हो, दुसरीकडे जगात नाही. म्हणजे विवेकी सत्पुरुषांनाच ते कळतं. आणि समर्थाने पुढे जाऊन काय सांगितलं हो, पृथ्वी आप तेज ह्यांना काहीतरी जडत्व असल्यामुळे त्यांचा समावेश पृथ्वी तत्वातच होतो ना. का की त्यांना काय आहे हो, रूप आहे ना, पृथ्वी आप तेज ह्या सर्व तत्वांचा बीजरूप असा अंतरात्मा तो ह्या सर्वाहून काय आहे हो, निराळाच आहे ना. आकाश म्हणजे अंतरात्मा म्हणजे काय हो, आकाश तत्व, आणि आकाश हे सर्व तत्वांचं काय आहे हो, बीज आहे. वायूपासून पहिलीकडे जो कोणी विवेकी पवाडे, जवळीचा आत्मा सापडे तया पुरुषासी. काय सांगितलंय हो, वायूपासून पहिलीकडे म्हणजे वायू तत्वाच्या पलीकडचा जो कोणी विचार करील त्याला अंतरात्मा जवळच. आकाश गुणमाया मूळमाया अंतरात्मा अशा परंपरेने जो कोणी विचाराने जाईल त्या पुरुषाला आत्मा काय करेल हो, जवळच सापडेल. वायो आकाश गुणमाया प्रकृती पुरुष मूळमाया, सूक्ष्म रूपे प्रचितया कठीण आहे. वायो आकाश गुणमाया काय सांगितलंय हो, वायो असा अंतरात्मा म्हणजे आकाश तो हा सर्वाहून काय आहे, निराळाच आहे. म्हणजे आकाश सर्व तत्वांचं काय आहे हो, बीज आहे ना. वायो पुढे आकाश, नंतर काय आहे हो, गुणमाया, आणि नंतर प्रकृती पुरुष म्हणजेच मूळ माया. हे उत्तरोत्तर अधिक सूक्ष्म आहेत व सूक्ष्मरूपेच त्यांची प्रचिती काय केली पाहिजे हो, घेतली पाहिजे. म्हणून अनुभव येणे काय आहे, कठीण आहे ना. म्हणून समर्थ म्हणतात की काय हो, वायो आकाश गुणमाया प्रकृती पुरुष मूळ माया सूक्ष्मरूपे प्रचिती या कठीण आहे. सूक्ष्मरूपानं प्रचिती येण्यास काय आहे, हे सर्व कठीण आहे. माया देवीच्या धांदली सुष्मी कोण मन घाली, समजला त्याची तुटली संदेह वृत्ती. माया देवीच्या धांदली, अहो माणसाला वेळ आहे का आता, कोण एवढा विचार करतंय परमार्थाचा, कोणी नाही करत हो. एवढं सूक्ष्माने कोण विचार करणार आहे. म्हणून समर्थ म्हटले माया देवीच्या गोंधळात इतक्या सूक्ष्म विषयाचा विचार कोण करणार. पण विचार करून ज्याला समजेल त्याचा सर्व संशय काय होणार आहे हो, नाहीसा होणार आहे. म्हणजे मायेच्या गोंधळात सापडलेले जीव इतक्या सूक्ष्मात मन घालताना फारसे दिसत नाहीत, पण जो विवेक समजून सूक्ष्मी प्रवेश करील तो काय होईल हो, निसंदेह होईल. लक्षात घ्या, समर्थ म्हटले माणसाला एवढा वेळ नाही हो, परमार्थासाठी वेळ नाही, प्रपंचासाठी भरपूर वेळ आहे. समर्थ म्हटले किती बी पळणार. अहो समर्थ म्हटले दुसऱ्यासाठी पळणं हा सुद्धा काय आहे हो, परमार्थच आहे. समर्थ म्हटले दुसऱ्याच्या हितासाठी जो जागला, म्हणजे दुसऱ्याचं हित करण्यासाठी अखंड ज्यानं प्रयत्न केले शेवटच्या क्षणापर्यंत, तो सुद्धा सर्वश्रेष्ठ कार्य आहे. समर्थ म्हटले ते करता आलं पाहिजे हो, कुणीतरी श्रेष्ठ कार्य केलं पाहिजे.
तरच काय होतं हो. कारण प्रत्येक युगामध्ये म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज त्यावेळेस त्यांनी ते कार्य केलं. आयुष्य थोडं होतं 50 वर्षाचं, परंतु त्या 50 वर्षामध्ये त्यांनी असं कार्य करून गेले की प्रत्येकाच्या हृदयावर काय करतात व अजूनपर्यंत राज्य करतात. अहो, परदेशात छत्रपतींचा काय शिकवलं जातो, इतिहास शिकवला जातो. त्यांची शिकवण त्या मुलांना त्यांच्या दिली जाते. का दिली जाते हो? कारण विवेकी राजा होता ना. विवेकी राजा होता म्हणून शिकवण दिली जाते. परंतु आपल्या देशामध्ये, आपल्या राज्यामध्ये, आपल्या जिल्ह्यामध्ये ज्यानं जन्म घेतलाय त्याचं आचरण तरी आपल्याकडं आलं पाहिजे ना. समर्थ म्हटले हो, आलंच पाहिजे. आपल्या प्रभागामध्ये त्यांचा जर आदर ठेवायचा असेल, समर्थ म्हटले, तर आपल्या कर्मातून आदर ठेवता आला पाहिजे. परश्री माते भगिनी समान मानताच आलं पाहिजे हो. परपुरुष पापाय म्हणजे फक्त पुरुषांसाठी नाही म्हणले समर्थ, स्त्रियांसाठी सुद्धा तो काय पडतो, लागू पडतो. म्हणजे प्रत्येकाने आचरण उत्तमाचं ठेवलं तर ती त्यांना काय आहे हो, आदरांजली आहे ना हो सगळी. अहो, कुठले आहे म्हणजे त्यांच्यानंतर अनेक होऊन गेले ना हो. त्या प्रत्येकाने ज्या लोकांनी चांगलं कार्य केलंय त्या प्रत्येक लोकांना जर आपल्याला आदरांजली व्हायची असेल तर समर्थ म्हटले आपल्या कर्मातून, आपल्या आचरणातून वाहता आली पाहिजे. त्यांना दुःख होईल असं कर्म आपल्या हातून घडता कामा नये, ह्याची जाणीव प्रत्येकाकडे असली पाहिजे हो. जाणीवेतून हे सगळं कार्य घडलं पाहिजे. माया देवीच्या धांदली सुष्मी कोण मन घाली, समजला त्याची तुटली संदेह वृत्ती. मूळ माया चौथा देह, झाला पाहिजे विदेह, देहातीत होऊन राहे धन्य तो साधू. मूळ माया चौथा देह, समर्थ काय म्हटले की मूळ माया चौथा देह म्हणजे मूळ माया हा ब्रह्मांडाचा काय आहे हो, चौथा देह आहे. त्याचा विवेकाने निराश झाला पाहिजे. सकल अष्ट आठही देहाहून म्हणजे अष्टदेहाहून तो वेगळा होऊन राहील तो साधू काय होईल हो, धन्य होय. विचारे ऊर्ध्व चढती तयासीच ऊर्ध्व गती, एरा सकळा अधोगती पदार्थ ज्ञाने. काय सांगितलं हो, विचाराच्या योगाने जे वर परब्रह्माकडे चढत जातात त्यांनाच काय हो, ऊर्ध्वगती म्हणजे उंच गती, परब्रह्म प्राप्ती होते ना. बाकीच्या सगळ्यांना केवळ पदार्थ ज्ञानच असते ना, त्यामुळे त्यांना काय होते, अधोगती होते. म्हणजे समर्थांनी काय सांगितलंय की विचाराच्या योगाने जे काय होतील म्हणजे आपल्या कर्माने, आपल्या विचाराने आपण जर त्या परब्रह्माकडे जात राहिलो तर काय होणार आहे हो, आपल्याला परब्रह्म प्राप्ती होते. म्हणजेच आपल्याला काय होणार आहे हो, मोक्ष प्राप्ती होणार आहे. आणि बाकीच्या सगळ्यांना केवळ काय हो, पदार्थ ज्ञानच असते, त्यामुळं त्यांना काय होते हो, अधोगती. म्हणजे इतर पदार्थ ज्ञानात गुरफटलेल्या लोकांना काय होते हो, अधोगती. म्हणून नेहमी ज्याच्याकडं गेल्यानंतर आपल्याला सद्गती मिळणार आहे त्याच्याकडे जाता आलं पाहिजे हो, अखंड. कारण बाकीच्या विषयात जर आपण अडकत राहिलो तर आपल्याला काय आहे हो, अधोगती. पदार्थ चांगले दिसती परी ते सवेची नासती, अतो भ्रष्ट ततो भ्रष्ट होती लोकतेने. बघा काय सांगितलंय हो, पदार्थ रमणीय दिसतात पण ते लगेच काय होतात हो, नासतात ना. बघा एखादा पदार्थ चांगला दिसतो परंतु 2 दिवस राहिला की काय होतो, नासतो. म्हणून धड ना संसार ना देव अशी लोकांची काय होते हो, स्थिती होते. म्हणजे प्राणी धड इथे ना तिथे असे काय होतात हो, विफल जन्म होतात. त्याचे म्हणजे त्यांना ह्या मनुष्य जन्मात सुद्धा ओळख घेता येत नाही. म्हणून सगळीकडं काय करा, 84 लक्ष जीव योनीमध्ये फिरावं लागतं. या कारणे पदार्थ ज्ञान नाना जिनसीचा अनुमान, सर्व सांडून निरंजन धुंडीत जावे. या कारणे समर्थ म्हटले पदार्थ ज्ञान गरजेचं आहे. म्हणून पदार्थ ज्ञान अनेक प्रकारचा संशयच होय, तो सर्व टाकून देऊन निरंजन म्हणजे कसं हो, निर्मल अशा परब्रह्माचा शोध करीत गेलं तरच आपल्या जीवनाचं सार्थक आहे हो. म्हणजे पदार्थ ज्ञान सारे अनुमानिक, म्हणून ते सर्व सोडून निरंजनाला धुंडावे. म्हणजे काय हो, त्या परब्रह्माला शोधावं. हे असं समर्थ आपल्याला सांगतात. सगळं सोडून द्यायचंय हो आणि त्या परब्रह्माला शोधायचंय. अष्टांग योग पिंड ज्ञान, त्याहून थोर तत्वज्ञान, त्याहून थोर आत्मज्ञान ते पाहिले पाहिजे. काय सांगितलंय हो, अष्टांग योग पिंड ज्ञान म्हणजे
अष्टांग योग म्हणजे समर्थांनी काय सांगितलं, हठयोग व पिंडज्ञान खालचे, ह्याहून तत्वज्ञान काय आहे, थोर आहे. आणि तत्वज्ञानाहून म्हणजे तत्वज्ञानाच्या विचारापेक्षा आत्मज्ञान श्रेष्ठ आहे. म्हणून सर्वोत्तम म्हणून ते अवश्य पाहता आलं पाहिजे. मूळ मायेचे शेवटी हरिसंकल्प मुळी गुटी, उपासना योगे मिटी तेथे घातली पाहिजे. काय सांगितलं, मूळ मायेचे शेवटी म्हणजे मूळ मायेच्या पलीकडचे जे परब्रह्म, त्या ठिकाणी जो भगवंत संकल्प उत्पन्न होतो, त्या संकल्पाशी उपासनेच्या द्वाराने एकरूप झाले पाहिजे. म्हणजे मूळ मायेच्या शेवटी जे विमळ ब्रह्म आहे, त्या हरीच्या ठिकाणी जो आधी संकल्प उठतो, ते उपासना योगाने सर्वस्वार्थपण काय केलं पाहिजे, आपल्याला सर्वस्वार्पण करता आलं पाहिजे. मग त्या पहिलीकडे जाण निकळ ब्रह्म निर्गुण, निर्मळ निश्चळ त्याची खूण गगनासारखी. मग त्या पहिलीकडे म्हणजे त्याच्या पलीकडे केवळ काय आहे हो, निर्गुण निर्मळ व निश्चळ असे परब्रह्म आहे. त्याची खूण म्हणजे ते आकाशासारखे गगनासारखे काय आहे हो, निश्चळ आणि निर्मळ आहे. येथून तेथवरी दाटले प्राणी मात्रास भेटले, पदार्थ मात्री लिगटले व्यापून आहे. येथून तेथपर्यंत समर्थ म्हटले, ते येथून तेथवर म्हणजे मूळ मायेपासून पिंडापर्यंत काय हो, घनदाट भरले आहे. ते प्राणी मात्रास व जड पदार्थासही अंतर्बाह्य व्यापून चिकटले आहे ना. म्हणजे लक्षात घ्या, ते येथून तेथवर म्हणजे कसं हो, समर्थ म्हटले सगळीकडे व्यापून आहे हो, घनदाट पाणी म्हणजे ते प्राणी मात्रास व जड पदार्थासही अंतर्बाह्य व्यापून चिकटले. त्याच्याशिवाय कोण चालतच नाही. लक्षात ठेवा, ह्या विश्वाची सर्व माणूस म्हणतोय मी हे करतोय, मी ते करतोय, मी ही करीन, मी ती करीन. समर्थ म्हटले काय करू शकत नाही, कारण ते करणं त्याच्याच हातात आहे. हे परब्रह्म सगळीकडे व्यापून आहे, कुठं नाही असं नाहीये, सगळीकडे व्यापून आहे. त्या ऐसे नाही थोर सूक्ष्महून सूक्ष्म विचार, पिंड ब्रह्मांडाचा संहार होता कळे. त्या ऐसे नाही थोर, त्याच्यासारखं कोणच थोर नाही. आणि पुढं काय सांगितलं, त्या ऐसे नाही थोर सूक्ष्महून सूक्ष्म विचार, पिंड ब्रह्मांडाचा संहार होता कळे. अथवा पिंड ब्रह्मांड असता विवेक प्रळय पाहो जाता, शाश्वत कोण हे तत्वता उमजो लागे. बघा समर्थांनी ह्या 2 ओव्यामध्ये काय सांगितले, त्याच्यासारखं थोर कोणच नाही हो. आणि ते कळण्यास अत्यंत सूक्ष्म विचार करावा लागतो. पिंड ब्रह्मांडाचा म्हणजे अष्टदेहांचा प्रत्यक्ष संहार झाला, निराश झाला की ते आकळ समजते ना. म्हणजे पिंड ब्रह्मांडाचा विनाश झाल्यानंतर ते समजते. अथवा पिंड ब्रह्मांड असतानाही विवेक प्रळय करून त्याचा निराश केला म्हणजे खरोखरी शाश्वत काय हे काय होते हो, समजू लागते ना. म्हणजे शाश्वत ब्रह्म कळून येते कधी, ज्या वेळेस विवेक जर असेल तरच आपल्याला तो कळतो. एकतर पिंड ब्रह्मांडाचा विनाश झाल्याशिवाय तो कळत नाही. किंवा समर्थ म्हटले विवेकाने जर पिंड ब्रह्मांड असताना जर पाहिलं तर तो काय होतो, कळतो. पण कधी विवेकानं विचार करता आला पाहिजे हो. कारण विवेकानं विचार नाही केला तर आपल्याला जवळ असून सुद्धा काही कळत नाही. म्हणून त्याच्यासारखं थोर ह्या विश्वामध्ये कुणीच नाही. लक्षात ठेवा, एखादा म्हणेल मी ह्या सगळ्या विश्वामध्ये सगळ्यात श्रीमंत आहे. समर्थ म्हटले अजिबात नाही, अजिबात नाही. श्रीमंती म्हणजे हे नाही आहे. समर्थ म्हटले काय परब्रह्म नाही आहे तू. हे विश्व तू काही खरेदी करू शकतो पण त्या परब्रह्माला खरेदी करू शकत नाही. लक्षात ठेवा, त्या आत्म्याला बंदिस्त करून ठेवू शकत नाही. तू जगात 1 नंबर श्रीमंत जरी असला तरी त्या अंतरीच्या अंतरात्म्याला तू जखडून ठेवू शकत नाही. एवढं सामर्थ्य तुझ्यामध्ये नाही. मग तू कसला श्रीमंत आहे. समर्थ म्हटले खरा श्रीमंत कोण आहे, तोच आहे, तोच आहे सर्वात श्रेष्ठ. त्याच्याशिवाय ह्या विश्वामध्ये कुणी श्रेष्ठ नाही. त्या अंतरात्म्याशिवाय, त्या परब्रह्माशिवाय ह्या विश्वामध्ये कुणीही श्रेष्ठ नाही. लक्षात ठेवा, कोणी श्रीमंत असो कोणी गरीब असो त्यानंच ती निर्माण केलेलं आहे. त्याच्यापासूनच आपण सगळे राजे महाराजे असू द्या नाहीतर कुणी असू द्या, समर्थ म्हटले त्याच्याशिवाय ह्या विश्वामध्ये कुणीही श्रेष्ठ नाही. अथवा पिंड ब्रह्मांड असता विवेक प्रळय पाहो जाता, शाश्वत कोण हे तत्वता उमजल. समर्थ म्हटले शाश्वत हे कोण कधी कळतं व विवेकानं विचार केल्यानंतरच कळू लागतं की शाश्वत कोण आहे. करून अवघा तत्व झाडा, सारा साराचा निवाडा, सावध परने ग्रंथ सोडा सुखे नैवे. काय सांगितलं हो समर्थांनी शेवटी काय सांगितलंय ओवी, करून अवघा तत्व झाडा. म्हणजे समर्थ म्हटले सगळ्या तत्वांचा पूर्ण निराश करून
सार काय आहे असार काय आहे ह्याचा सावधपणे निर्णय करा आणि मग सुखाने खुशाल ग्रंथ बाजूला ठेवा. म्हणजे साऱ्या तत्वांचा झाडा करावा, सारासार विचाराने शुद्ध ब्रह्म ते ओळखावे आणि मग सावधपणे सुखेने व ग्रंथ सोडावा. अहो समर्थांना इथं काय सांगायचं, कुठला ग्रंथ सोडायचा आहे हो? हा देहरूपी ग्रंथ कधी सोडायचा आहे? समर्थ म्हटले ही ओवी सर्वश्रेष्ठ ओवीनं आपल्या जीवनाचं काय आहे हो, याचसाठी केला होता अट्टास. लक्षात ठेवा. समर्थ म्हटले शेवटचा दिवस गोड व्हावा. आपला परमार्थाचा सार आहे ह्या ओवीमध्ये. समर्थ म्हटले की करून अवघा तत्व झाडा, सारा साराचा निवाडा, सावध बने ग्रंथ सोडा सुखे नव्हे. अहो ग्रंथ सोडा म्हणजे काय हो? समर्थांनी सांगितलंय, हा ग्रंथ पण सांगितलाय, पण हा देहरूपी ग्रंथ जर सोडायची वेळ आली, म्हणजे सोडायचा असेल, तर समर्थ म्हटले आपल्याला काय करता आला पाहिजे हो? देहामध्ये तो असतानाच सारा साराचा निवाडा करता आला पाहिजे. आणि मग सावधपणे ग्रंथ सोडला तर आपण तो परब्रह्माशी आपण एकरूप होणार आहे, मोक्ष मिळणार आहे. लक्षात ठेवा. द्वैत अद्वैत दोन्ही भाग समजून घ्यायचे. समर्थ म्हटले खूप श्रेष्ठ आहे, कार्य खूप श्रेष्ठ आहे, आपल्याला कळलं पाहिजे. करुण अवघा तत्व झाडा, सारा असाराचा निवाडा, सावधपणे ग्रंथ सोडा सुखे नव्हे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे श्रवण निरूपण नाम समास तिसरा. जय जय रघुवीर समर्थ.